पाहून दुर्लक्ष करू नका. आजचा हा बाळूमामांचा संदेश तुमच्यासाठी खास असणार आहे. म्हणूनच तुम्ही आजचा हा बाळूमामांचा संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन नक्कीच ऐकावा. माझी जपमाळ ही नक्कीच बाळूमामांचा टेलिफोन आहे, ती हॉटलाईन आहे. हातात माळ घेतली की बाळूमामांशी संपर्क आमचा जोडला जातो. श्री संत सद्गुरू बाळूमामा हे नक्कीच आमच्या पाठीशी निश्चिंतच राहतात. म्हणूनच आपल्याला देखील त्यांचे नामस्मरण करायचं आहे. ज्या पद्धतीने पेढा कुटूनही आणि आपण कुठल्याही बाजूने जरी खाल्ला तरी देखील तो आपल्याला गोडच लागतो, त्याचप्रमाणे बाळूमामांचे नामस्मरणही कसेही किंवा कुठेही तुम्ही कराल तरी देखील ते बाळूमामांपर्यंत पोहोचतेच. म्हणूनच आपण त्यांचे नामस्मरण मात्र आपल्या दिवसातून थोडा वेळ काढून करणे हे महत्त्वाचं आहे. बाकी ज्याच्याकडे पैसा आहे तो मात्र सध्या मन शांतीच्या शोधात फिरत आहे आणि ज्याच्याकडे मन शांती आहे तो मात्र पैशांच्या मागे सध्या लागलेला आपल्याला दिसतोय. परंतु एकमेव श्री संत सद्गुरू बाळूमामांचे सेवेकरी असा आहे ज्याच्या या दोन्ही देखील गोष्टी उपलब्ध आहेत. कारण गुरुमाऊली म्हणतात, ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा आपण श्रीमंत समजावा. म्हणजेच बाळूमामांचे सेवेकरी असा एकतरी मामांचा सेवेकरी दाखवावा ज्यांच्या घरात माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा यांचा वास नाही. जेथे बाळूमामा आहेत तेथे समस्त ब्रह्मांड वास करते. म्हणूनच आपल्याला देखील त्यांचे नामस्मरण करायचं आहे, त्यांची भक्ती करायची आहे. बाकी इच्छा तर काहीच नाही, फक्त बाळूमामा पण जे काही माझं आहे ते मात्र तुम्ही माझंच राहू द्या, ते कोणीही हिसकावून घेऊ नये एवढं मात्र निश्चिंतच आपण आशीर्वाद असू द्यावे. भयंकर संकटामध्ये जेव्हाही तुम्ही एकटेच प्रयत्न करत असतात तेव्हा मात्र समजून जायचे की नक्कीच बाळूमामा तुमच्या पाठीशी आहेत. तेच लढण्यासाठी तुम्हाला भरपूर अशी प्रेरणा देत आहेत. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहणार मी, घाबरू नकोस, आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहे. बाकी ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला मात्र सुखाची किंमत असते. म्हणूनच जे दिवस तुम्ही काढलेले आहेत त्यांची मात्र नेहमीच तुम्ही जाणीव ठेवा. कारण सुंदर चेहरा हा तर काळांतराने म्हातारा होतो. एखादे बल्लाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं, पण पदसुद्धा एक दिवस निघून जातं. परंतु एखादा चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो. म्हणूनच आपल्याला देखील त्या पद्धतीनेच एक चांगला माणूस बनायचा आहे. चांगला माणूस बनण्यासाठी तुम्ही एकच करा, कुणाचे कधी वाईट विचार करू नका आणि काही वाईट देखील करू नका. नेहमी चांगले कर्म करा, नक्कीच तुम्ही चांगले झालात म्हणून मात्र समजावे. बाकी आयुष्यात तुमच्या सर्व अडचणी सोडू शकेल अशी मात्र तुम्ही कधीही व्यक्ती शोधू नका. तर तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक अडचणीमध्ये जी व्यक्ती तुमच्या सोबत राहील अशी व्यक्ती मात्र आपण जास्तीत जास्त प्रमाणात शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजेत. मित्रांनो, कोणत्याही गोष्टीची लाज नको, दुसऱ्यांच्या प्रगतीची उगाच खाज नको. जो तो आपल्या परिश्रमाने पुढे जातो. उगाच आपल्या मनात कुणासाठीही जळणारी आग नको. आपण जर एखाद्यावर जळत असलो तर मग मात्र आपल्यावर देखील निश्चिंतच आपण मोठे झाल्यानंतर जळतील. परंतु एवढं मात्र निश्चिंतच आहे, जो दुसऱ्यांच्या प्रगतीवर जळतो किंवा दुसऱ्यांची प्रगती पाहून त्या व्यक्तीची नेहमी निंदा करतो तो मात्र व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये कधी देखील पुढे जाणार नाही. म्हणूनच आपल्याला नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, भगवंतांनी तुम्हाला जे काही दिलेले आहे ते मात्र नेहमी आपण उत्तम रीतीने सांभाळायचे असते. कारण ते परमेश्वरांची देणगी आहे आणि परमेश्वर जेव्हा देतो तेव्हा मात्र भरपूर देतो, घेताना मात्र काही देखील शिल्लक ठेवणार नाही. म्हणूनच आपल्याला देखील आनंदी राहून जीवन जगायला शिकायचं आहे. बाकी खूप दूरवर पाहण्याचे नादात चांगल्या गोष्टी मात्र अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे काही तुमच्या जवळ आहे ते आपण प्रेमाने सांभाळावे, मग त्या वस्तू असतील किंवा तुमचे व्यक्ती असतील. बाकी जेव्हा एखाद्याच्या अनुपस्थित मध्ये तुम्ही निंदानळस्ती करत असाल तेव्हा तुम्ही त्यांची शारीरिक व्याधी, त्यांची कर्म तुम्ही स्वतःवर ओढून घेतात. एवढंच नसून तर जे मजा घेत ऐकत असेल तो सुद्धा त्या कर्माचा भागीदार होतो. सोडा इतरांची गोष्ट, जरा तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या. आयुष्यात जे काही सध्या तुमच्या चालू आहे ते तर काही काळासाठी आहे आणि ते काळ देखील
संपल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की बाळूमामांची योजना भरपूर सुंदर आहे. म्हणूनच आपल्याला देखील मामांच्या योजनेवरती पूर्णत्व विश्वास ठेवायचा आहे. बाकी खूप सोपं आहे जमिनीवर घर बांधून दाखवणं, परंतु एखाद्याच्या मनात घर करून आपण दाखवावं व ते टिकवणं फार कठीण आहे. आणि जेवढं नक्कीच तेवढं करण्यासाठी पूर्ण आयुष्य मात्र आपले निघून जाते. म्हणूनच जे तुम्हाला उत्तम रीतीने समजतात त्यांना देखील आपण समजावे आणि जे तुम्हाला कधी देखील समजणार नाहीत त्यांच्या मात्र आपण नादी लागू नये. अर्थात त्यांनी तुम्हाला समजावे म्हणून आटापिटा करू नका. ज्याला तुम्ही पटलात तो मात्र तुम्हाला आयुष्यभर नक्कीच समजून घेईल आणि ज्याला तुम्ही पटलेला नाहीत तो मात्र तुमच्यातील चांगले गुण पाहून देखील वाईट गुणांकडे लक्ष देईल. म्हणूनच उत्तम रीतीने आयुष्य जगायला शिका. बाकी हसून काहीतरी बोलत देखील जा, हसून काहीतरी टाळत जा. खूप साऱ्या अडचणी आहेत आपल्या सर्वांनाही, पण काही निर्णय कालावर सोडून देत जा. कोणास ठाऊक उद्या कुणी हसवणारा भेटेल अथवा न भेटेल, म्हणून आजच त्याची कमतरता पुरी करत जा. आयुष्य खूप सुंदर आहे. एकमेकांना समजून घ्या, जीव लावा, काळजी करा आणि नेहमी आनंदी राहून तुम्ही मात्र जीवन जगा. बाकी मित्रांनो, आयुष्यात किती आपल्या दुःख असले, किती संकटे आले तरी देखील आपण संकटांना सांगावे की माझे बाळूमामा मोठे आहेत. अर्थात आपल्या आयुष्यात जेवढे जास्त संकट येतात त्या संकटांना आपण कधी देखील घाबरू नये, कारण भगवंत आपल्या पाठीशी आहेत आणि त्यांच्यासाठी काही देखील अशक्य नाही. मामा प्रत्येक गोष्टी शक्य करू शकतात. फक्त तुम्हाला मात्र त्यांच्या शक्तीवरती सर्वात जास्त विश्वास ठेवून त्यांची निस्वार्थ मनाने भक्ती करायचं आहे. एवढं मात्र निश्चिंतच आपण प्रत्येकाने उत्तम रीतीने समजलं पाहिजे. बाकी निसर्ग गरजा पूर्ण करत असतात, परंतु माणसांच्या अपेक्षा जास्तीत जास्त असतात. म्हणूनच माणूस जास्तीत जास्त दुःखी असतो. तुम्हाला जे काही मिळेल त्यामध्ये तुम्ही मात्र आनंदी राहायला शिका, कारण जे काही परमेश्वर आपल्याला देतो ते मात्र आपल्या उत्तमासाठीच देतो. बाकी सुखी व्हायला अजिबात खर्च लागत नसतो, परंतु आपण भरपूर जास्त सुखी आहोत हे दिखावा करण्यासाठी मात्र भरपूर जास्त खर्च असतो. म्हणूनच तुम्हाला निवडायचं आहे आनंदी राहायचं आहे का तुम्हाला नुसतं दिखावा करायचा आहे हे मात्र तुम्हाला आता निवडायचं आहे. बाकी जगण्याच्या स्पर्धेत हेच आपण शिकायचे असते की एखाद्या वेळी आपण जिंकलो तर आपल्याला आवरता आले पाहिजे आणि एखाद्या वेळी जर आपण हारलो तर आपल्याला मात्र स्वतःला निश्चिंत सावरता आलं पाहिजे. बाकी तुम्ही गरज आहात की गरजेचे तपासून घ्या. काय निश्चिंतच फरक पडतो हे देखील आपण नक्कीच समजलं पाहिजे. बाकी कोणताही विचार न करता शांत आपण झोपावे. हीच थकलेल्या जीवनाची एक खरी संजीवनी आहे, जे आपल्याला देखील नेहमीच स्मरणात ठेवायचं आहे. बाकी आपलेपणा, आधार आणि वेळ ही तर खूप मोठी अशी संपत्ती आहे. कोणालाही देण्यासाठी निश्चिंतच यापेक्षा चांगली भेटवस्तू मुळीच नाही. म्हणून ती आपण मात्र इतरांना नेहमी देत राहावी. बाकी चंद्र जसा दिसायला आपल्याला जवळ वाटतो तसेच काही माणसे आपल्याला मात्र जवळची वाटतात, परंतु हा तर आपल्या मनातला मोठा भ्रम आहे. म्हणूनच आपल्याला माणसं ओळखता आणि माणसं वाचता मात्र निश्चिंतच आली पाहिजेत, जे तुम्हाला देखील नेहमी समजून उत्तम रीतीने आयुष्य जगायचं आहे. बाकी जगण्याचे काही तत्वे. आयुष्य कधीही दुसऱ्यांचे कळाने जगू नका, नाहीतर जीवनातील आनंद तुमच्या संपेल. म्हणून स्वतःच्या मनाने हे तुमचं तुम्ही आयुष्य जगा. इतर लोक चालतात म्हणून तुम्ही देखील त्या वाटेवर कधीही चालू नका. जी वाट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल त्या वाटेवर आपण प्रवास करावा. आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्यांच्या मेंदूने तुम्ही घेऊ नका. पश्चाताप करण्याची तुमच्यावर वेळ येऊ शकते. म्हणूनच निर्णय तुम्ही स्वतःच्या विचाराने आणि दूरदृष्टीने घ्यावे. एवढंच आपल्याला नेहमी आयुष्यातील काही तत्वे स्मरणात ठेवायचे आहेत. बाकी मनुष्य जन्माला येतो तेव्हा मात्र तो खाली हातानेच येतो, एवढं मात्र निश्चिंतच आपल्याला माहिती असेल, आणि मरतो खाली हातानेच ईश्वराचरणी जातो. मग आयुष्यात मीपणा का करत असतो याचे उत्तर मात्र कोणीही कधी देऊ शकणार नाही. म्हणूनच मीपणा सोडा आणि आनंदाने भगवंतांची तुम्ही भक्ती करा. बाकी कर्तृत्ववान व्यक्तीचा पराक्रम आपण बघितला कधी जाणार नाही, परंतु त्याचे चाक जमिनीत कधी अडकते याचे मात्र अति जवळच्या लोकांचे लक्ष असते.
आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी. दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून तुम्ही मात्र सुखाची स्पर्धा कराल तर कदाचित तुम्ही स्पर्धा कधी देखील जिंकणार नाही. अर्थात तुम्ही स्पर्धा तर जिंकू, परंतु सुख कधीही तुम्हाला मिळणार नाही. म्हणूनच आपल्याला जे काही ईश्वराने दिलेले आहे आपण त्यावरच आपले लक्ष केंद्रित करावे आणि त्यावरतीच आयुष्य कसं उत्तम जगता येईल आणि त्यालाच कसे उत्तम बनवता येईल एवढं मात्र स्मरणात ठेवावे. बाकी अजूनही समजलं नसेल तर जे लोक अर्थात तुम्हाला एखाद्याने इटा मारल्या तर तुम्ही त्याच विटाचे घर बांधा, अर्थात तीच ईट उचलून त्याला कधी हाणू नका. म्हणूनच तुम्हाला आयुष्यामध्ये अशा गोष्टी उत्तम रीतीने समजायच्या आहेत. बाकी आयुष्यातील अनुभव अज्ञात रस्त्यावरील वळणासारखे असतात, जे प्रवास केल्याशिवाय आपल्याला कधी देखील समजणार नाहीत एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी प्रत्येक माणसाच्या जीवनातल्या संघर्षाची मात्र एक कथा असते, ती त्याला तळमळीने कोणाला तरी सांगायची असते. कधीतरी शारीरिक कष्टाची तर कधी मानसिक धैर्याची असते, कधी आलेल्या पैशाच्या अडचणीची. प्रत्येकाच्या आयुष्यातील कोणती ना कोणती व्यथा निश्चिंतच असते. बाकी मित्रांनो, आयुष्यात किती दुःख आहे हे कधीही आपण पाहू नये, कारण जितकं जास्त तुम्ही दुःखांकडे लक्ष केंद्रित कराल तितकं जास्त अजून तुम्हाला आयुष्यात दुःख आलेले दिसतील. याउलट जर पाहायला गेलं तर आपण जर सुखांकडे निरीक्षण दिले तर निश्चिंतच आपल्याला सुख किती आहे हे मात्र दिसून जाईल. आत्मविश्वासाची डाळ जर मजबूतच स्वतःची असेल तर जगाने तुमच्या खच्चीकरणासाठी किती उलाढाल करू द्या, काही देखील फरक पडणार नाही. मी निघालो एकदा सुखाच्या शोधात, वाटेत उभं असलेलं दुःख मला म्हटलं, मला सोबत घेतल्याशिवाय तुला मात्र सुखाचा पत्ता कधी देखील मिळणार नाही. बाकी भगवंता कुणाचे कधी वाईट करत नसतो, परंतु भगवंतांमध्ये एक मोठी खोड आहे, दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय तो कधीही सोडत नाही. म्हणूनच आपल्याला देखील उत्तम कर्म करायचे आहेत. बाकी आई बाबांनी आपल्यासाठी काय केलं याचा विचार करत बसण्यापेक्षा आपण स्वतःच्या जीवावर आई बाबांसाठी काय करू शकतो याचा तुम्ही जास्तीत जास्त विचार करा, जेणेकरून परमेश्वर देखील तुम्हाला योग्य मार्गावर चढवेल. म्हणूनच मित्रांनो, तुम्हाला देखील उत्तम रीतीने आयुष्य जगण्यासाठी उत्तम रीतीने गोष्टी समजून घ्यायला हवेत. बाकी शांतता हे तर प्रत्येक प्रश्नांना दिलेलं सुंदर उत्तर आहे आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं एक प्रत्युत्तर आहे. जे तुम्ही दुसऱ्यांना द्याल तेच तुमच्याकडे परत येतं, मग तो आनंद असो, प्रेम असो किंवा एखादे दुःख असो. बाकी जेव्हा जग धरे वेटीशी निश्चिंतच, तेव्हा बाळूमामा उभे आपल्या पाठीशी. अशक्य गोष्टी शक्य करतील बाळूमामा, फक्त विश्वास तुम्ही त्यांच्यावरती भरपूर जास्त मात्र ठेवला पाहिजे. बाकी माणूस म्हणून तू मात्र परिपक्व झालेला आहेस असा मी तुला केव्हा म्हणेन, जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील. समोरच्याचं मन दुखवणार नाहीस ना याची तर काळजी घेशीलच, परंतु तुझे शब्द फुकट जात नाहीत ना याची पण जास्त काळजी घेशील. ज्याला तुझ्या शब्दांची निश्चिंतच किंमत नाही अशांच्या समोर उगाच वायफळ मात्र बोलणं तू सोड. आता शांत राहा, स्वतःची ऊर्जा वाढव, ती तू माझ्या नामस्मरणामध्ये दे. निश्चिंतच आयुष्यामध्ये तू मात्र यशस्वी होशील एवढंच भगवंत आपल्याला नेहमी म्हणत असतात. बाकी वाईट कर्म करून तुम्हाला जर आनंद वाटत असेल, अर्थात तुम्हाला वाटत असेल की बाळूमामा मला साथ भरपूर जास्त देत आहेत, तर तुमचा हा भ्रम आहे. फक्त ही वेळ तुमची आहे, एवढंच फक्त फरक आहे. म्हणूनच तुम्हाला कधी देखील वाईट कर्म मात्र करायचे नाही. बाकी नशिबात असेल ते तर सगळ्यांना मिळते, पण नशिबात नसेल ते तर फक्त श्रीसंत सद्गुरू बाळूमामांच्या दरबारात आपण प्रत्येकांना भेटते एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी सर्वच दिवस हे तर आपल्यासाठी शुभच असतात, फक्त आपलं मन निर्मळ मात्र असायला हवे. आपले मनच निर्मळ नसेल, आपण आपल्या मनामध्ये उलट घाण विचार करल तर मग आपल्याला कधी देखील आनंद हे परमेश्वर मात्र देणार नाहीत. म्हणूनच आपल्याला नेहमी आपले मन मात्र आनंदी ठेवायचं आहे. बाकी नियमाने वागणारा माणूस मात्र समाजाला नेहमी खटकत असतो. अनियमित माणसं मात्र सगळीकडे खपून निश्चिंतच जातात आणि समाज त्यांचाच उदो निश्चिंतच करत असतो. एवढं मात्र सध्याची एक सत्य परिस्थिती आहे. बाकी भगवंत सांगतात, ज्याचे कर्म चांगले आहेत तो कधी देखील संपणार नाही,
कारण सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी तर येतात, परंतु त्या सर्व अडचणी सुटणाऱ्या असतात. याउलट जो दुसऱ्यांना अडचणीत असतो त्यांची अडचण मात्र आयुष्यभर कधी संपणार नाही. तुम्ही फक्त बाळूमामांवर निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळ आल्यानंतर ते तुम्हाला इतकं देणार की मागाला काही देखील उरणार नाही, एवढं मात्र निश्चिंतच करे. बाकी हे गुरुमाऊली, मला आयुष्यात काही नाही दिले तरी देखील मला चालेल, परंतु माझ्या जवळच्या लोकांना कसलाच त्रास तू होऊ देऊ नये, अशी देखील आपण भगवंतांच्या चरणी कधीतरी प्रार्थना करून पाहावी. बाकी असलेल्या गोष्टींमध्ये आपल्याला जर रमता आले तर नसलेल्या गोष्टींची हुरहुर कधी देखील आपल्याला लागणार नाही, एवढं मात्र निश्चिंतच करे. आणि निश्चिंतच, प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी कधी मिळत नसते, म्हणून सुख न शोधता तुम्ही समाधान शोधायला शिका. आयुष्य खूप आनंदात निश्चिंतच तुमचे जाईल. बाकी एखादी गोष्ट ही तर निश्चिंतच एखादी ओळखी क्षणभरासाठी असते, पण तीच नीट आपण जर जपणूक केली तर आयुष्याची शुद्री मात्र ती बनून जाते. म्हणूनच आपल्याला देखील उत्तम रीतीने गोष्टी समजल्या पाहिजेत. बाकी आयुष्यात हजारो लोक तुम्हाला भेटतील, पण तुमच्या हजार चुका माफ करणारे आईवडील तुम्हाला पुन्हा कधी देखील मिळणार नाहीत. म्हणूनच तुम्ही जास्तीत जास्त त्यांना सांभाळले पाहिजे. तुमचा स्वभाव लोकांमध्ये नेहमी विश्वास निर्माण करत असतो. तुमची संपत्ती कधी देखील तुमचा विश्वास निर्माण करत नसते. कर्म जेव्हा वसुलीला येतं ना, तेव्हा मात्र कुणाचाच वशिला चालत नाही, एवढंच आपल्याला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी नाते हे झाडाच्या सावलीसारखंच असतं. ज्या झाडाची सावली तर चांगली आहे तिथंच माणूस जास्त विसावा घेतो. नात्यात पण अगदी तसंच आहे. जिथं मन, सन्मान, आदर आणि आपुलकी, निश्चिंतच आणि माणुसकी असेल तिथेच मात्र नातं जास्त काळ टिकत राहतं. म्हणूनच आपल्याला देखील आपलं नेहमी मन शुद्ध ठेवायचं आहे आणि आपल्यामध्ये मात्र आपण आपली माणुसकी नेहमी जिवंत ठेवली पाहिजे. बाकी कोणीतरी पुढे गेला म्हणून दोष करत बसण्यापेक्षा आपण मागे कोणत्या गोष्टीमध्ये राहिलो हा विचार तुम्ही करा. स्पर्धा आपण स्वतःशी करावी, इतरांशी कधी देखील करू नये. इतरांशी जर तुम्ही स्पर्धा कराल तर मग मात्र आयुष्यात जेवढं तुम्ही पुढे जात आहात तेवढ्या काही दुपटीने तुम्ही खाली आपटाल. म्हणूनच तुम्हाला एवढ्याच गोष्टी उत्तम रीतीने समजायच्या आहेत की परमेश्वराने तुम्हाला जेवढं दिलेलं आहे तेवढं मात्र तुम्ही उत्तम रीतीने सांभाळले पाहिजे. लोकांच्या दृष्टिकोनाबद्दल जास्त विचार मात्र करू नये, कारण सर्वात जास्त तेच लोक आपले निश्चिंत मूल्यांकन करतात ज्यांना स्वतःचीच कोणतीच किंमत नसते. बाकी तुमची संगत ही केवळ तुमचेच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे भविष्य आणि अस्तित्व ठरवत असते. म्हणूनच संगत आपण उत्तम व्यक्तीशी केली पाहिजे. जर तुम्हाला समजलेलं नसेल की कशा व्यक्तीशी आपण संगत केली पाहिजे, तर प्रथम जो व्यक्ती नेहमी निश्चिंतच आनंदात तर राहतो परंतु नेहमी वाईट गोष्टी विचार करतो, अर्थात नेहमी टाइमपास करण्याचा विचार करतो, कोणत्याही गोष्टी न करता, कोणतेही काम न करता नेहमी फिरण्याचा विचार करतो, अर्थात नेहमी काम टाळतो आणि आळस करतो, अशा व्यक्तीच्या तर तुम्ही आसपास जास्त राहू नका. अर्थात जो व्यक्ती नेहमी कोणत्या तरी नवीन ध्येयाबद्दल बोलत असतो, कोणत्या तरी नवीन कामाबद्दल, तसेच सकारात्मकता विचार असे काही बोलत असतो, अशा व्यक्तीच्या सोबत आपण जास्तीत जास्त काळ राहिलं पाहिजे. बाकी तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करेल. म्हणूनच तुम्ही विचार बदला, म्हणजे तुमचे आयुष्य देखील बदलून जाईल. माणूस नेहमी स्वतःचा घमंड चांगल्या काळात दाखवतो, परंतु वाईट काळात त्याचे परिणाम त्याला मात्र निश्चिंतच भोगावे लागतात. म्हणूनच तुम्ही जसे करणार आहात तसेच तुम्हाला इथे भोगावे लागणार आहे. म्हणूनच तुम्हाला नेहमी उत्तम कर्म मात्र करायचे आहेत. बाकी माणूस आपला चेहरा तर खूप जास्त सजवतो, ज्यावर तर फक्त लोकांचं लक्ष असतं, परंतु कोणी स्वतःचा आत्मा सजवण्याचा प्रयत्न करत नाही, ज्याच्यावर स्वतः परमेश्वरांची भरपूर जास्त नजर असते. म्हणूनच आपण स्वतःचा आत्मा, स्वतःचे विचार आणि स्वतःचा स्वभाव मात्र यामध्ये बदल केला पाहिजे. ते आपण निश्चिंत साफ ठेवलं पाहिजे. निश्चिंतच जे तुमच्या मनाचं आहे ते सांगण्याची मात्र तुम्ही हिंमत ठेवा आणि जे दुसऱ्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याचे कौशल्य ठेवा. नाती कधी देखील तुमच्यापासून दुरावणार नाहीत. बाकी अडचणी फक्त जिवंत व्यक्तीसमोरच येत असते, अर्थीला तर प्रत्येकजण मार्ग मोकळा करून देतात, एवढं मात्र आपण समजलं पाहिजे. बाकी शब्दातून प्रत्येक भावना जर व्यक्त झालीच असते
तर मात्र काही भावनांना आश्रयतून येण्याची मात्र गरज कधी देखील भासली नसते. प्रामाणिकपणा हे दुसऱ्याला दिलेले वचन नसून चांगले आयुष्य जगण्यासाठी स्वतःलाच घातलेला एक नियम आहे. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी तुम्हाला मिळालेले चांगले सहकारी हे तर तुमच्या चांगल्या वागणुकीची तुम्हाला मिळालेली परमेश्वराकडून एक देणगी आहे. म्हणून तुम्ही त्या देणगीचा वाईट मात्र वापर करून घेऊ नका. बाकी त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती असूनही साधं राहणं, राग असूनही शांत राहणं, अधिकार असूनही नम्र राहणं, यालाच तर आयुष्याचे खरे मॅनेजमेंट म्हणतात. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी कधी कधी मजबूत हातांनी धरलेली बोटेही सुटतात, कारण नाती ताकदीने नाही तर मनापासून निभावली जातात. हेच आपल्याला नेहमी समजून घ्यायचे आहेत. बाकी शब्द आणि नात्यांची किंमत तर तेव्हाच आपल्याला समजते जेव्हा दोन्ही हरवलेले हो जाते, एक मुखातून तर दुसरा मात्र आपल्या आयुष्यातून. बाकी आयुष्य ही तर फार अशी अवघड शाळा आहे. आपण कोणत्या वर्गात इथे सध्या आहोत हे मात्र आपल्याला स्वतःलाच माहिती नाही. पुढची आपल्याला परीक्षा कोणती द्यायची आहे याची तर आपल्याला कल्पना नसते, आणि कॉपी देखील इथे आपल्याला करता येणार नाही, कारण परमेश्वरांनी प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी देऊन ठेवलेली आहे. एवढं मात्र निश्चिंतच खरे. म्हणून आपण स्वतःच्या अनुभवाने स्वतःच्या संकटांचा निश्चिंत सामना केला पाहिजे. स्वतःचे संकट स्वतः अनुभवाने नष्ट केले पाहिजे. बाकी पाणी धावतं म्हणूनच त्याला नेहमी मार्ग सापडतो. त्याप्रमाणे जो नेहमी प्रयत्न करतो त्याला मात्र यशाची, सुखाची आणि आनंदाची वाट सापडत असते. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी लोक कोणाला कधी मात्र आपण समजू नये, कारण सोन्याचे आभूषण नेहमी लोखंडाच्या तिजोरीत ठेवले जाते. लोखंडाशिवाय सोनं मात्र सुरक्षित नसतं. यावरच आपण उत्तम गोष्टी शिकल्या पाहिजेत. बाकी आयुष्य हे तर चित्रासारखं आहे. मनासारखे आपण रंग भरले की फुलासारखं खुलून दिसतं, आणि इतरांना आपल्या आयुष्यामध्ये रंग भरायला लावले तर मग मात्र संपूर्ण आपलं आयुष्यच बिघडून जातं. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी खराब असणारे सांडपाणी का दिलं म्हणून नक्कीच इवलंसं रोपटंसुद्धा आपली वाढ थांबवत नसतं, पण इतरांचे निगेटिव्ह विचार ऐकून आपणच का थांबतो एवढा मात्र एक मोठा प्रश्न आहे. म्हणूनच इतरांचे निगेटिव्ह विचार आणि इतरांच्या वाईट गोष्टी कधी देखील तुम्ही तुमच्या मनाला लावून घेऊ नका, कारण आयुष्य हा एक असा प्रवास आहे ज्यामध्ये तुम्हाला तऱ्हेतऱ्हेचे प्रवासी भेटतील, परंतु तुम्हाला कुणाला लक्षात ठेवायचं आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. अर्थात माणसं ओळखता आणि माणसं वाचता मात्र आपल्याला निश्चिंतच आली पाहिजेत. बाकी नाती फक्त रक्ताची असतात असे तर काहीच नाही. नात्यात जर जाणीव महत्त्वाची आहे. जर जाणीवच असेल तर मग मात्र परकी माणसे आपली होतात, आणि जाणीवच नसेल तर मग मात्र आपल्या माणसानं सुद्धा परक मात्र व्हायला वेळ लागणार नाही. बाकी इतरांना खाली पाडणारा व्यक्ती हा तर ताकदवान कधीच नसतो. पडलेल्यांना उचलणारा व्यक्ती खरा ताकदवान आहे. श्रीमंती तर वाऱ्यावर उडून जाते. कायम टिकणारी गोष्ट तर एकच आहे, ती म्हणजे तुमचा स्वभाव आणि तुमची माणुसकी. एवढं मात्र निश्चिंतच करे. म्हणूनच जेव्हा वाणी मौन असते तेव्हा मात्र आपले मन बोलते, आणि जेव्हा आपले मन मौन असते तेव्हा मात्र आपली बुद्धी बोलते. जेव्हा आपली बुद्धी मौन असते तेव्हा मात्र आपला आत्मा बोलतो, आणि जेव्हा आपला आत्मा बोलतो तेव्हा मात्र आपल्याला परमात्म्याची निश्चिंतच भेट होते. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी हा असं वागला तो तसं वागला या विचारात तुम्ही मात्र स्वतःला त्रास करून कधीच घेऊ नका. अर्थात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा तुम्ही कसं पुढे वागायचं याचा जास्तीत जास्त विचार करा. बाकी रोज कितीही चांगले शब्द तुम्ही वाचा, परंतु जोपर्यंत तुम्ही ते आचरणात स्वतःच्या आणणार नाहीत तोपर्यंत काही देखील याचा फायदा नाही. ज्ञानाला अर्थ कृतीमुळे प्राप्त होतो, नाहीतर ज्ञानाला अर्थ मुळीच नाही. एवढं मात्र निश्चिंतच आपण समजलं पाहिजे. बाकी खिचडी ही तर स्वयंपाकघरात शिजवली तर मग मात्र ती आजारी माणसाला देखील औषध म्हणून काम करते, पण कोणाच्या डोक्यात शिजली तर ती मात्र चांगल्या माणसाला देखील आजारी बनवते. म्हणूनच कोणत्याही व्यक्तीची कोणतीही गोष्ट आपण ऐकून लगेच ती गृहीत धरू नये. कोणतीही गोष्ट आपण डोळ्यांनी पाहिलेली निश्चिंतच गृहीत धरावी, परंतु आपल्याला मात्र स्वतःवर जास्तीत जास्त विश्वास ठेवायचा आहे. बाकी फक्त कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारे एक व्यक्ती तुम्ही मात्र सोबत ठेवायला शिका, जे आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल. या जगात कोणतीच गोष्ट
ही तर कायम टिकणारी मुळीच नाही. दुःखाचं देखील तसंच आहे. काही काळासाठीच तुमच्या आयुष्यामध्ये दुःख राहतं. आपण फक्त हिंमत मात्र जास्तीत जास्त प्रमाणात ठेवलं पाहिजे. बाकी ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला मात्र सुखाचीही किंमत असते. म्हणूनच जे दिवस तुम्ही काढलेले आहात त्यांची मात्र नेहमी तुम्ही जाणीव ठेवून उत्तम रीतीने कर्म करायला शिका. बाकी आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला तर नशीब म्हणतात. सर्व काही असूनही आपल्याला रडवतं त्याला तर दुर्दैव म्हणतात. आणि थोडे कमी असूनही आनंद देतं त्याला मात्र हे आयुष्य म्हणतात. बाकी तुम्हाला मिळालेले चांगले सहकारी हे तर तुमच्या चांगल्या वागणुकीचे तुम्हाला मिळालेली एक नक्कीच देणगी आहे. बाकी वाईट वेळ निघून जाते, परंतु जाताना मात्र चांगल्या लोकांचं खरं रूप तुम्हाला निश्चितच दाखवून जाईल. पतंग आणि आयुष्यात एकच समानता असते. उंचीवर असेपर्यंत किंमत आणि कौतुक असते, खाली आल्यानंतर मात्र किंमत कधी देखील उरणार नाही. परंतु आपण जास्त उंच गेल्यानंतर कधीही उडू नये, अर्थात जास्त आपण गर्व करू नये, कारण खाली आपण केव्हा येईल ह्याचे मात्र कधी देखील आपल्याला सांगता येणार नाही. सहयोग हे अनमोल बक्षीस आहे, जो दिला तरी चांगला वाटतो आणि मिळाला तरी देखील चांगला वाटतो, एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी संधी आणि सूर्योदय दोन्ही तर एकच साम्य आहे. उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबी दोन्ही कधी देखील नसतात. यासाठी तुम्ही मात्र लक्षात ठेवा, स्वप्ने थांबली की आयुष्य थांबते, विश्वास उडाला की मग मात्र आशा संपते, काळजी घेणं सोडले की प्रेम संपते. म्हणूनच तुम्ही स्वप्ने पहा, विश्वास ठेवा आणि एकमेकांची नेहमी काळजी घ्या, कारण आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य खूप उत्तम आहे. याला मात्र तुम्ही नेहमी आनंदाने जगायला शिका. बाकी थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे नक्कीच कपड्यांवरच्या सुरकुट्या घालवत असते, तसेच आपले शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील सर्व चिंता एका क्षणामध्ये घालवत असते. स्वप्न तर 3 असतात जी तुम्हाला झोपल्यानंतर पडतात. खरी स्वप्न तर तीच असतात जी तुम्हाला कधी देखील झोपू देत नसतात, एवढं मात्र निश्चिंतच करे. बाकी आपलेपणा, आधार आणि वेळ ही तर खूप मोठी अशी संपत्ती आहे. कुणालाही देण्यासाठी यापेक्षा चांगली भेटवस्तू मात्र या जगामध्ये कोणतीही नाही. म्हणूनच ती आपण मात्र प्रत्येकाला देवी आणि या प्रत्येक गोष्टी आपल्या मनामध्ये आपण मात्र उत्तम रीतीने आत्मसात केल्या पाहिजेत. बाकी मनुष्य हा तर वास्तविक पाहता परिपूर्णच असतो, अपूर्ण असतात ते म्हणजे त्याच्या अपेक्षा. म्हणूनच अपेक्षा आपण करावी, परंतु मर्यादेच्या बाहेर आपण कधी अपेक्षा करू नये. शब्दात परकेपणाचा गंध आला की मायेची फुलपाखरे कधी उडून गेलेली असतात हे मात्र आपल्याला समजत देखील नाही. धुक्याने एक छान गोष्ट आपल्याला मात्र शिकवलेली आहे. जीवनाचा रस्ता पुढचा जर तुम्हाला दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका, कारण तो प्रयत्न करणं व्यर्थ असतं. तुम्ही फक्त एक पाऊल पुढे टाकत चला, रस्ते आपोआप तुमच्यासाठी निश्चिंतच मोकळे होतील. बाकी माणसांचे 2 गुरु असतात, प्रथम म्हणजे अनुभव आणि दुसरे म्हणजे त्याचे कर्म. हे दोघेही आपल्या बरोबर राहतात. कर्म हे तर आपल्याला लढायला शिकवत असतो आणि अनुभव हे आपल्याला नेहमी जिंकायला शिकवतो. बाकी माझी सगळ्यांना गरज आहे हा तर एक प्रकारचा ब्रह्म आणि मला कुणाचीच कधी गरज नाही हा तर आपला अहंकार डोक्यातून काढून टाकला म्हणजे माणूस सर्वांच्या जीवाभावाचा होऊन जातो. पैशाने भरलेला किस्सा आपल्याला अनेक चुकीच्या मार्गावर नेऊ शकतो, परंतु रिकामा किस्सा मात्र जीवनाच्या हानीकरता आपल्याला समजावून देतो. म्हणूनच परमेश्वराने जर तुमचा तो किस्सा रिकामा केलेला असेल तर तुम्ही निश्चिंतच काळजी करू नका, जास्त काही विचार देखील करू नका. परमेश्वर जर तुम्हाला अनुभव देण्यासाठीच या गोष्टी करत आहेत, म्हणून तुम्ही त्यांच्या योजनेवरती उत्तम पद्धतीने विश्वास ठेवा. बाकी शरीराची सुंदरता ही तर वयाबरोबर संपते, तर मनाची सुंदरता ही तर शेवटपर्यंत टिकून राहते. शरीराला वय असतं, मनाला ते कधीच नसतं. शेवटी काय आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो. शरीर तर प्रत्येकाचं निमित्त मात्र असतं, एवढं मात्र निश्चिंतच करे. बाकी जीवनाच्या परीक्षेत मेरिट लिस्ट असा कोणताही प्रकार नसतो. लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करता मात्र तुम्हाला आलं पाहिजे. ते जर तुम्हाला करता आलं तर मग मात्र समजायचं आपण या आयुष्याच्या परीक्षेमध्ये निश्चिंतच पास झालेलो आहो. बाकी लक्षात ठेवा, भावनांचा आणि वेदनांचं कोणीच हिशोब कधी लावू शकणार नाही. दोन्ही ज्याच्या त्यालाच नक्कीच माहिती असतात. बाकी नात्यातील एकूण 5 पायऱ्या आहेत.
पाहणे आवडणे, हवे असणे मिळवणे आणि सर्वात कठीण 5वी पायरी म्हणजेच निभावणे. एवढं मात्र निश्चिंतच करे. बाकी चांगलं करूनही काही लोक तुम्हाला वाईटच समजत असतील तर मग मात्र तो तुमचा दोष नाही. कदाचित तुम्हाला ओळखण्याची नक्कीच इतपता बुद्ध्यांक त्यांच्याकडे निश्चिंतच नाही. एवढं मात्र आपण समजलं पाहिजे. बाकी यशस्वी माणसाच्या यशाचे जवळून निरीक्षण आपण केले तर नक्कीच त्यात त्याच्या नशिबापेक्षा त्याच्या मेहनतीचा आणि नियोजनाचा वाटा अधिक असलेला आपल्याला मात्र दिसून जाईल. म्हणूनच इतर व्यक्तीला यश मिळालेले असेल तर ते यश मात्र त्याला सहज कधीच मिळत नसते. अर्थात एका यशासाठी भरपूर अपयशाचा त्याला मात्र निश्चिंत सामना करावा लागतो. एवढं मात्र निश्चिंतच करे. सर्व शब्दांचे अर्थ शोधता तर येतच असतात, परंतु जीवनाचा अर्थ जीवन जगण्यातूनच आपल्याला सापडतो आणि नातेसंबंधाचा अर्थ नातेसंबंध टिकूनच निश्चिंतच ठेवल्यानेच आपल्याला मात्र तो सापडत असतो. बाकी इमानदारीची ताकद इतकी मोठी असते की बेईमान माणसालाही घरचा मात्र चौकीदार इमानदार निश्चिंतच नक्कीच ठेवावा वाटतो. बाकी आनंद ही एकमेव अशी गोष्ट आहे जी तुमच्याकडे नसली तरी तुम्ही मात्र इतरांना ती निश्चिंतच देऊ शकता. एवढं मात्र निश्चिंतच करे. बाकी मनुष्य हा तर वास्तविक पाहता परिपूर्ण नक्कीच आहे. अपूर्ण असतात त्या तर फक्त आणि फक्त अपेक्षा. बाकी स्वतःच्या मनावर ताबा आणि दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव म्हणजेच ते आपल्याकडे संस्कार आहेत. बाकी सुख संयमाने घेणे हीच भविष्यात दुःखाचा डोंगर निर्माण न करण्याची युक्ती आहे. आयुष्यात सुख आले तर संयमाने तुम्ही त्याचा आनंद लुटा. तुम्हाला सुख आले म्हणून तुम्ही इतरांना कधी देखील दुःख देऊ नका, अन्यथा तुम्हाला आयुष्यातून ते सुख परमेश्वर तुमचे घेऊन टाकेल. अर्थात जो परमेश्वर देऊ शकतो तो घेऊ देखील शकतो, याची मात्र आपण प्रत्येकाने जाणीव ठेवली पाहिजे. बाकी कितीही चांगली गाडी जरी आपण निश्चिंत ओढली तरी देखील घोड्याला मात्र चाबकाचे फटकारे काही चुकत नसतात. झाडांनी कितीही चवदार गोड फळे दिली तरी देखील दगडांचा मार त्यांना कधी देखील चुकत नसतो. तसंच आपण कितीही चांगलं व्यक्ती जरी बनलो तरी देखील लोकांच्या टीकांमधून आपली मात्र मुळीच सुटका होणार नाही. बाकी आयुष्यातील सर्वात सोपी आणि अवघड गोष्ट कोणतीच असेल तर ती आहे निश्चिंत चूक. कारण चूक दुसऱ्याने केली तर मग मात्र चांगली सोपी असते आणि जर ती स्वतःहून केली मग मात्र स्वीकारणे अवघड आहे. म्हणूनच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही चूक कराल ती मात्र तुम्ही तुमच्या चांगल्या मनाने स्वीकारायला शिका. कारण जो चूक निश्चिंतच करत असतो आणि जो चूक झालेली स्वीकारतो तो मात्र निश्चिंतच आयुष्यामध्ये आनंदी राहतो. एवढं मात्र निश्चिंतच करे. बाकी कारल्यासारखे कडू लोक अडचणीत निश्चिंतच कामी येतात आणि साखरेसारखे गोड असणारे लोक अनेकदा वेळेवर मात्र आपल्याला धोका देतात. स्तुती करणारा तुमची स्थिती पाहतो आणि काळजी करणारा मात्र तुमची परिस्थिती पाहतो. म्हणूनच आपल्याला देखील प्रत्येक व्यक्तीचे गुणधर्म समजायला हवेत. बाकी वेळ, विश्वास आणि आदर हे असे पक्ष आहेत की जे एकदा उडाले तर परत कधी देखील येणार नाहीत. बाकी अहंकारामुळे देखील अनेक नाती तुटत असतात. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक वेळी फक्त चुकात मात्र कारणीभूत कधी देखील नसतात, हे देखील आपण समजलं पाहिजे. बाकी प्रत्येक फूल देवघरात निश्चिंतच वाहिलं जात नसतं, तसंच प्रत्येक नातेही मनात जपलं जात नाही. मोजकीच फुलं असतात देवाचरणी शोभणारी, तशीच मोजकी माणसं असतात क्षणोक्षणी आपल्याला आठवणारी. बाकी या जगात कोणतीच गोष्ट ही तर कायम टिकणारी मुळीच नाही. दुःखांचाही अगदी तसंच आहे. निश्चिंतच काही काळासाठीच आपल्या आयुष्यात आपल्याला मात्र दुःख राहतं. आपण फक्त हिंमत मात्र जास्तीत जास्त प्रमाणात ठेवली पाहिजे. बाकी विचार भलेही नवीन असले तरी देखील चालतील, परंतु जुने संस्कार मात्र आपण कधीही विसरू नये. आणि जगणं साधं असलं तरी देखील चालेल, परंतु वागणं इतरांपेक्षा वेगळं निश्चिंतच असलं पाहिजे. शरीराचे सगळे अवयव धडधाकट असूनसुद्धा माणूस जेव्हा मनाने खचून जातो तेव्हा मात्र जगातील कोणतीही सर्जली त्याला कधी देखील बरं करू शकणार नाही. बाकी जीवन बासरीसारखं आहे. यात बाधा आणणारे किती छिद्र का असेनात, परंतु ज्याला ते वाजवता येते त्याला देखील जीवन जगता येते. म्हणूनच कितीही तुम्हाला आयुष्यात दुःख संकटे असतील तरी देखील तुम्ही मात्र नेहमी स्वतःवर विश्वास ठेवून उत्तम रीतीने डाव खेळायला शिका. अर्थात
एखाद्याने मन दुखवल्यानंतर क्षमा मागणे हे तर खूप सोपे असते, परंतु मन दुखावल्यावर त्याला क्षमा करणे खूप अवघड असते. म्हणूनच आपण मात्र क्षमा करणे निश्चिंत शिकलं पाहिजे. बाकी जीवनामध्ये विश्वास, वचन, नाते, मैत्री, प्रेम या 5 गोष्टींना कधी देखील तुम्ही तोडू नका. कारण तेव्हा आवाज तर येणार नाही, परंतु वेदना भरपूर जास्त होतील. चांगले विचार हे तर कोणत्याही आजारावरील सर्वात स्वस्त आणि मोफत औषध आहे. बाकी काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणे देखील गरजेचं आहे. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर आपण चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे समजण्यासाठी. बाकी माणुसकी अशी जादू आहे जी बघितली तरच दिसते, दाखवली तरच भेटते, केली तरच समजते, मांडली तर मिळते आणि ओळखली तर निश्चिंतच ती शेवटपर्यंत टिकत असते. बाकी जीवन जगत असताना कौतुक आणि टीका या दोन्हींचाही तुम्ही स्वीकार करा. कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोघांची जास्तीत जास्त गरज असते. एवढं मात्र निश्चिंतच आपण समजलं पाहिजे. आणि नक्कीच पाण्याला पोहायचेच असेल, निश्चिंतच त्याला बर्फात रूपांतर व्हावे लागते. तसेच जीवनात आनंदी तुम्हाला राहायचेच असेल तर कालानुसार आपले विचार तुम्हाला मात्र बदलावे लागतील. बाकी मनाचे मनबोल हे त्याचे निश्चिंत सर्वात मोठे सामर्थ्य असते, जो आपल्या मनाला प्रत्येक परिस्थितीत शांत आणि स्थिर ठेवत असतो. तोच जीवनात यशस्वी मात्र निश्चिंतच होतो. बाकी जिव्हाळ्याचे तृणानुबंधन असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यामध्ये कधी देखील येत नसतो. बाकी वेळ मिळत नाही अशी कारणे सांगूनही काही जण आपल्या आयुष्यातील आनंदाचे क्षण निश्चिंतच गमावत असतात. बाकी झुकणे हे तर दुर्बलतेचे लक्षण नाही, तर ते नम्रतेचे लक्षण आहे. झाडांना फळं आली की मग मात्र नतमस्तक होतो. त्याच पद्धतीने पावसात ढग नतमस्तक होतात. त्याचप्रमाणे जेव्हा आनंद आणि समृद्धी येते तेव्हा अधिक नम्र आणि दयाळू बनणे ही सज्जन माणसांची ओळख आहे. तुम्ही मिळवलेले ज्ञान कधी देखील वाया जाणार नाही, कारण ज्ञान हा तर निश्चिंतच पाया आहे ज्यावर यशाचा झेंडा आपण निश्चिंतच फडकू शकतो. बाकी प्रत्येकाचा स्वभाव वेगळा मात्र निश्चिंतच आहे. म्हणून काही माणसं क्षणभर तर काही माणसं आयुष्यभर आपल्याला मात्र लक्षात राहतात. बाकी 1 कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला तर मग मात्र त्याला शोधण्यासाठी 5 रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली. एखाद्या गोष्टींचे महत्त्व त्याच्या किमतीवर नसते, तर त्याच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते. बाकी आयुष्यात नशीब मात्र फसवू शकते, परंतु तुम्ही केलेली मेहनत तुम्हाला कधी देखील फसवू शकणार नाही. त्यामुळे नशिबापेक्षा आपण मात्र मेहनतीवर विश्वास ठेवला पाहिजे. बाकी जीवनात निश्चिंतच जीवन एक पद्धतीचा खेळ आहे. तुम्हाला खेळाडू व्हायचे आहे की खेळणी हे तुमच्यावर अवलंबून आहे. निश्चिंतच हे आपण समजलं पाहिजे. बाकी मैत्रीला वय तर असं काहीच नसतं आणि सीमा देखील नसते. मन आणि विचार जिथे भेटतात तिथेच तर खरी मैत्री होते. बाकी जीवनात स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो निश्चिंतच नाकारतो त्याला मात्र कधीच पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. एकमेकांसारखे असणे गरजेचे नसते, एकमेकांसाठी असणं हे सर्वात जास्त गरजेचं आहे. बाकी समर्थन आणि विरोध हा तर केवळ विचारांचा असला पाहिजे, कोणत्याही व्यक्तीचा नसला नाही. कारण चांगल्या माणसांच्या मनातील चुकीचे विचार असू शकतात आणि वाईट व्यक्तीचेही विचार योग्य मात्र असू शकतात. एवढं मात्र निश्चिंतच करे. बाकी सुगंधाशिवाय फुले, समाधानाशिवाय प्राप्ती, हेतूशिवाय कर्म आणि आनंदाशिवाय जीवन हे तर व्यर्थ आहे. हे सर्व साध्य झालं किंवा एकत्रित अनुभवता आलं तर जीवन कृतार्थ झाल्याचा आनंद मात्र आपल्याला निश्चिंतच मिळतो. बाकी ओळख होण्या अगोदर सर्वच अनोळखी असतात, परंतु विचार जुळल्यानंतर सहज आपले होतात. यालाच तर खरे जीवलग म्हणतात. जीवनात व्यस्त इतके तुम्ही राहा. पश्चाताप, भीती, दुःख आणि दोषासाठी वेळच तुम्हाला मिळाला नाही पाहिजे. कारण जीवनात रिकामा माणूसच सर्वात जास्त दुःखी असतो. म्हणूनच आपल्याला मात्र कोणत्या ना कोणत्या कामामध्ये स्वतःला आपण रंगवून घेतले पाहिजे. बाकी जे पाहिजे ते मिळूनच आपण मात्र थांबायचे. ही तर सफल माणसांची निशाणी आहे. पण जे काही निश्चिंतच मिळालेले आहे ते हस्तमुखाने स्वीकारून जगणे ही तर सुखी माणसाची निशाणी आहे. बाकी नक्कीच मित्रांनो, आयुष्याचा पेपर खूप कठीण गेला, कारण अभ्यास भावनांचा केला आणि पेपर मात्र इथे व्यवहारांचा निघाला. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी या जगातील कोणतीही गोष्ट तुम्हाला आनंदी
कधी देखील करू शकणार नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतः मनापासून आनंदित राहण्याचे ठरविणार नाही तोपर्यंत मात्र तुम्ही कधी देखील आनंदी राहणार नाही. बाकी वेळ, मित्र आणि नाते या तर अशा 3 गोष्टी आहेत त्यांना किमतीचा शिक्का नसतो, परंतु त्या जर हरवल्या की मग मात्र आपल्याला त्यांची किंमत समजते आणि नक्कीच किती ती मोठी आहेत हे देखील आपल्याला समजते. बाकी संघर्षातून पळ काढण्यासाठी हजारो कारणे तुम्हाला भेटतील, पण संघर्ष करताना ठाम राहण्यासाठी 2 गोष्टी गरजेच्या आहेत, स्वाभिमान आणि हिंमत. या दोन्ही गोष्टी बाजारात तुम्हाला विकत मिळणार नाहीत, त्या तर रक्ताच्याच असावं लागतात. बाकी वाईट काळात निश्चितच तुम्ही मदत करा. सल्ला तर गुगलसुद्धा आपल्याला देते, म्हणूनच सल्ला देण्यापेक्षा आपण मात्र एखाद्याच्या वाईट काळेमध्ये निश्चितच वेळेमध्ये त्याला मदत केली पाहिजे. बाकी तुमच्या स्वप्नांना हे तुम्ही कधी सांगू नका. तुम्हाला किती अडचणी आहेत तर तुम्ही त्या अडचणींना सांगा, निश्चितच तुमची स्वप्न किती मोठी आहेत. बाकी प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ तर नक्कीच येते जिथे कोणाच्या तरी सल्ल्याची नव्हे तर कुणाच्या तरी सोबतीची जास्तीत जास्त गरज असते. म्हणून एखादा व्यक्ती अडचणीत असेल तर तुम्ही मात्र त्याच्या अडचणीवर, दुःखावर कधी देखील हसू नका. उलट जर तुम्ही त्याच्या अडचणीमध्ये त्याला उत्तम पद्धतीने मार्ग दाखवण्याचा प्रयत्न कराल तर मग मात्र निश्चितच परमेश्वर तुमच्या नेहमी सोबत राहील. बाकी असामान्य माणसांची 3 खरी लक्षणे आहेत. तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला कधी देखील चिंता नसते, त्यांच्याकडे ठाम विचार असल्याने त्यांच्या मनामध्ये गोंधळ निश्चितच नसतो आणि तो प्रामाणिक असल्याने त्याला कशाचीही कधी देखील पर्वा किंवा भीती नसते. बाकी अक्षर किती सुरेख असले तरी लोकांचे मात्र खाडाखोड झालेल्या शब्दांकडेच सुरुवातीला लक्ष जाते. त्याचप्रमाणे माणसांचे गुण किती चांगले असले तरी देखील त्यांची एक लहान चूक सुद्धा सर्वात अगोदर प्रत्येकाला दिसून जाते, एवढं मात्र निश्चितच खरे. बाकी नाते आणि बर्फाचा गोळा बनवणं तर एक सारखंच आहे. ज्यांना बनवणं तर सोपं असतं परंतु टिकवणं खूप अवघड आहे. निश्चितच दोघांना वाचवण्यासाठी फक्त एकच उपाय, कायम थंड ठेवण्याचा आपण प्रयत्न करावा. म्हणूनच आपण आपल्या मनाला नेहमी थंड ठेवावे. बाकी स्वप्न कोणतं बाळगावं यांचे नियम मात्र होऊ शकणार नाही, पण कोणाच्याही स्वप्नाला आपल्या सहवासामुळे निश्चितच तडा जाणार नाही. हा नियम माणसाने प्रत्येक क्षणी सांभाळायला मात्र निश्चितच हवा. बाकी वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशीलच आहेत, म्हणून चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळी तुम्ही चिंता करू नका. दोन्ही देखील निश्चितच बदलणारे असतात, एवढं नेहमीच मनात ठेवून आपण मात्र आयुष्य जगलं पाहिजे. बाकी आशा आणि विश्वास ठेवणं तर कधी चुकीचं नाही, हे तर तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही आशा करून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा. परंतु या दोन्ही गोष्टी जर तुमच्यावर आणाल, अर्थात तुम्ही विश्वास देखील स्वतःवर आणि अपेक्षा, आशा देखील तुम्ही स्वतःकडून ठेवाल, तर मग मात्र तुम्हाला सुखाची वाट नक्की सापडेल. म्हणूनच इतर व्यक्ती कोणीतरी येईल आणि तुमचं आयुष्य आनंदी बनवेल, या भ्रमामध्ये तुम्ही कधीच राहू नका. तुम्ही स्वतःच तुमच्या स्वतःचे आयुष्य निश्चितच आनंदी बनवू शकता. म्हणून आधी तुम्ही स्वतःवरती लक्ष मात्र केंद्रित केलं पाहिजे. बाकी चूक झाली की साथ सोडणारे तर बरेच असतील, परंतु चूक का झाली आणि कशी सुधारायची हे सांगणारे मात्र भरपूर कमी भेटतील. भिक्षापात्र भरलं निश्चितच जाऊ शकतं, परंतु इच्छापात्र कधी देखील भरणार नाही. समाधानातच खरे सुख आहे हे ज्याला उत्तम रीतीने समजलं तोच या संसारातील खरा मात्र सुखी आहे. बाकी विचार आणि आचरण हे तर आपल्या बागेची नक्कीच ती 2 फुले आहेत. ती आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला आणि जीवनाला मात्र सुगंधात ठेवते आणि सुगंध देखील देते. बाकी तुमचा सर्वात मोठा शत्रूसुद्धा तुमचे जितके नुकसान करणार नाही तितकेच तुमचे नकारात्मक विचार तुमचे मात्र नुकसान करतील. बाकी विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत. विषांचं एक थेंब जर शरीरात गेलं तर मग मात्र तो आपलं जीवन संपवतो आणि गैरसमजुतीचा एक शब्द आपल्या कानात शिरला की तो मात्र मग मोठी नातं एका क्षणामध्ये संपवत असतो. बाकी भगवंत म्हणतो, कोणाला त्रास देऊन तुझ्यासाठी सुखाची कामना तू माझ्याकडे करू नकोस, परंतु कोणाला क्षणभरी जर तू सुख दिले तर तुझ्या सुखाची काळजी तू अजिबात करू नकोस. एवढं मात्र निश्चितच खरे. बाकी तुमचं काय चुकलं हे भगवंतांना विचारण्यापेक्षा तुमच्या मनाला विचारा, कारण तुमच्या कर्माचे आणि चांगल्या वाईटाचे
नोंद जशी भगवंतांकडे असते तशी त्याची एक प्रत तुमच्या मनाकडे असते. म्हणूनच तुम्हाला तुमच्या मनावरती जास्तीत जास्त विश्वास ठेवायचा आहे. बाकी प्रगती इतकी झालेली आहे की हजारो किमी दुरीवर बसलेल्या व्यक्तीला आपण पाहू आणि ऐकू शकतो, आणि अधोगती मात्र सध्या इतकी झालेली आहे की जवळ बसलेल्या व्यक्तीच्या वेदना आणि दुःख मात्र आपल्याला दिसणार नाहीत. म्हणूनच आपण ते पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाकी प्रत्येकजण छान तर नसतो, पण प्रत्येकामध्ये काहीतरी छान भगवंतांनी दिलेले असते. कधी कोणासाठी एक स्थिर प्रतिमा तुम्ही ठेवू नका, कारण लोक वेगवेगळ्या लोकांसोबत वेगवेगळ्या पद्धतीने इथे वागतात. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी ज्यांना तुमचे विचार पटत नसतील त्यांना प्रतिउत्तर कधी देखील देत बसू नका, कारण गढूळ पाण्याला नेहमी ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत आपण राहू द्यावे. गाळ आपोआपच खाली बसतो, एवढं मात्र निश्चिंतच करे. बाकी संशयामुळे संकटांचे डोंगर निर्माण होतात आणि विश्वास डोंगरातून रस्ता मात्र निश्चिंतच तयार करत असतो. बाकी चेहऱ्याहून ठळक ओळख असावी आपल्या कामाचे, आपल्या मनाचे, आपल्या विचारांचे आणि आपल्या माणुसकीची, एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी नात्यांमध्ये एवढी पारदर्शकता असावी की सत्य विचारण्याची गरज भासणार नाही, आणि इतका विश्वास असावा की खोटं बोलण्याची मात्र मुळीच गरज नसावी, एवढं मात्र निश्चिंतच खरे. आणि नक्कीच मित्रांनो, लोकांच्या टीकेने हैराण तुम्ही तुमचे ध्येयापासून तुमचा मात्र तुम्ही मार्ग निश्चिंतच बदलू नका, कारण यश लाजेने नाही तर साहसाने मिळत असते. हा एक अनुभव आहे. बाकी मनातील आबोल संकेत ज्यांना न बोलताही समजतात त्यांच्याशीच मनांची आपली खोल नाते उत्तम रीतीने जुळत असतात. बाकी संयमाने केलेला एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना आपोआप नाहीसा करतो. दुसऱ्यांच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधी एकटी नसतात. कुणाचा स्वादा स्वभाव म्हणजेच त्याचा कमीपणा निश्चिंतच नसतो, ते तर त्यांचे संस्कार आहेत. अपेक्षा कधीच तुम्ही मात्र करू नका की तुमची स्तुती प्रत्येकजण करेल, तुमची निंदा, परंतु नक्कीच तुम्ही प्रयत्न एवढा करावा तुमची निंदा कोणीही करू नये. परंतु निंदा झाली तर तुम्ही घाबरू नका, कारण जब तक हम यहाँ पर जिंदा है तब तक तो हमारी निंदा होती रहेगी. एवढंच आपल्याला नेहमीच मनात ठेवून आनंदी मात्र निश्चिंतच राहायचं आहे. बाकी जीवनाचे सत्य समजणे फार कठीण तर नसते, फक्त आपण ज्या तराजूवर इतरांना तळतो त्यावर आपण स्वतः बसून पाहावे. शब्दांनी दिलेल्या उत्तरापेक्षा मौन राहून दिलेलं उत्तर समोरच्या व्यक्तीच्या मनावर खोलवर परिणाम करते. बाकी नक्कीच हे देखील तितकंच खरे की आयुष्यात जेवढे जास्त दुःख असतील त्यापेक्षा जास्त सुख देखील असतील. बाकी चांगली लोक योगायोगाने भेटतात, आणि हे योगायोग प्रत्येकाच्या आयुष्यात कधी घडत नसतात. हे तुमच्या आयुष्यामध्ये योगायोग घडलेले असेल तर मग मात्र तुम्ही अशा चांगल्या व्यक्तींना निश्चिंतच सांभाळले पाहिजे. बाकी जेव्हा आयुष्य तुम्हाला दुसरी संधी देईल तेव्हा मात्र तुम्ही ती तुमची जुनी चूक करू नका. निश्चिंतच एवढं लक्षात ठेवा. बाकी जीवनात आलेले अनुभव हे ज्ञात रस्त्यांवरील वळणासारखे आहेत, जे प्रवास केल्याशिवाय आपल्याला कधी देखील समजणार नाहीत. बाकी सुंदरता ही तर बोलण्यात, वागण्यात आणि विचारांत आहे, पण लोक मात्र दिसण्यात आणि कपड्यातच ते पाहतात. परंतु परमेश्वर हे मात्र आपल्या स्वभावात आणि आपल्या कर्मात आपली सुंदरता पाहतात. एवढं मात्र निश्चिंतच आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बाकी आयुष्य निश्चिंतच, आयुष्यात खेळ कोणताही तुम्ही खेळा, परंतु खेळताना समोरच्या व्यक्तीच्या वयाचा आणि बोलताना त्याच्या भावनाचा निश्चिंतच तुम्ही विचार करून बोलायला शिका. कारण दिवस जरी 24 तासांनी बदलत असला तरी देखील वेळ मात्र सेकंदाने बदलत असते. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी माणसाला जिंकायचे तर ते केवळ आपुलकीने, कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस आपली साथ देणार नाही, परंतु माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधी तुम्हाला एकटे पडू देणार नाही. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी वेळ हा तर एखाद्या वाहती नदीसारखा आहे, कारण एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला निश्चिंतच तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकणार नाही, कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी ते कधी परत येत नसते. तसेच वेळेचे पण आहे, एकदा तुमच्या हातून गेलेली वेळ पुन्हा कधी देखील येणार नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा आपण मात्र आनंद भरभरून लुटलं पाहिजे. हे निश्चिंतच तुम्हाला समजलं पाहिजे. बाकी आयुष्यात हे महत्त्वाचं नाही की कोण तुमच्या पुढे आहे, तर हे महत्त्वाचं आहे आपण कोणत्या गोष्टीमुळे मागे आहोत.
हे निश्चिंतच आपण पाहिलं पाहिजे. बाकी कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मन मोकळेपणानं बोललं नक्कीच आपण बोलावं. कदाचित अर्धे गैरसमज तिथेच तुमचे संपून जातील. बाकी यशस्वी होईपर्यंत स्वतःची तुलना मात्र तुम्ही फक्त कष्टाची करा. इतरांसोबत कधी देखील तुम्ही स्वतःची तुलना करू नका, एवढं मात्र निश्चिंतच करे. लोकांचे म्हणणे आपण मात्र कधीही मनावर घेऊ नये. पेरू खरेदी करताना लोक विचारतात की पेरू गोड आहे ना, नंतर मात्र पेरूला मीठ लावून खातात. हेच तर खरे जीवनाचे सत्य आहे, जे आपल्याला उत्तम रीतीने स्वीकारायचे आहे. बाकी तुम्ही तुमच्यासोबत घेऊन फिरतात ते तर तुमचं अस्तित्व आहे, आणि जे तुम्हाला मागे निश्चितच तुमच्या मागे चर्चिलं जातं ते तर तुमचं व्यक्तिमत्व आहे. व्यक्तिमत्व जर तुमचं स्वच्छ असेल तर तुमच्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलाम असतो, एवढं मात्र निश्चिंतच करे. बाकी जीवनातील सर्वात निश्चिंतच महागडी गोष्ट म्हणजेच तुमचा वर्तमान. एकदा का तुमचा वर्तमान संपला की मग मात्र जगातील सर्व संपत्ती देऊन देखील तुम्ही मात्र ते कधी देखील विकत घेऊ शकणार नाही, एवढं मात्र निश्चिंतच करे. बाकी आयुष्यात अनावश्यक किंवा स्वतःला त्रास होणाऱ्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करण्याचे कौशल्य निश्चिंतच ठेवलं पाहिजे. आणि हे कौशल्य जसे जसे वाढत जाते तसा माणूस सुखी आणि समाधानी मात्र निश्चिंतच होऊन जातो. हे देखील आयुष्यातले एक मोठे सत्य आहे. बाकी प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता या तर दोन्ही परमेश्वराने दिलेल्या असतात. फरक तर फक्त इतकाच आहे, जो नेहमी पारखून पाहतो त्याला गुणवत्ता दिसते, आणि जो नेहमी तपासून पाहतो त्याला मात्र कमतरता दिसते. समजूतदारपण आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून आहे, एवढं मात्र निश्चिंतच खरे. विचार किती चांगला असला तरी देखील तो तेव्हाच योग्य समजला जातो जेव्हा त्याची झलक आपल्या वागण्यातून दिसते, हे देखील तितकंच खरे. बाकी नात्यांमध्ये इतकी पारदर्शकता मात्र असली पाहिजे की सत्य विचारण्याची गरज कधी देखील उरणार नाही, आणि विश्वास इतका असला पाहिजे की खोटं बोलण्याची गरज कधी देखील भासणार नाही. बाकी जगातील सर्वात सुंदर रोपटे ते तर विश्वासाचे आहे, आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात ते आपल्याला स्वतः रुजवावे लागते, हे देखील तितकंच खरे. आणि निश्चिंतच मित्रांनो, कष्टामुळे आलेल्या कपाळावरचा घाम पुसताना निश्चिंतच कपाळावर लिहिलेले नशीब कधीच पुसलं जाणार नाही, तर ते अधिक जास्त चमकून उठतं. चढ उतार नसतील तर ते रस्ते कसले, आणि तडजोड नसतील तर ते आयुष्य कसले. म्हणूनच आयुष्यामध्ये जितके जास्त संकट येतील त्यांचा मात्र आपण निश्चिंत सामना केलं पाहिजे. आज सकाळी धोक्याने मला उत्तम गोष्ट शिकवली. जर जीवनाचा रस्ता पुढचा तुम्हाला दिसत नसेल तर ते दूरचं पाहणं आपण सोडलं पाहिजे, परंतु ते दूरचं पाहण्याच्या नादात आपण पुढे चालणं कधीच बंद नाही केलं पाहिजे. अर्थात तुम्ही फक्त एक एक पावले पुढे चालत राहा. पुढचा रस्ता आपल्यापण तुमच्यासाठी परमेश्वर मोकळा करेल, एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी जे सहज मिळते ते तर आहे धोका, जे मिळणे कठीण असते ते म्हणजे आदर आहे, जे हृदयातून मिळते ते आहे प्रेम, आणि जे नशिबाने मिळते तो मात्र निश्चिंतच मित्र असतो. बाकी जिथं प्रयत्नांची उंची मोठी असेल तिथे मात्र अपयशाला कमीपणा निश्चिंतच घ्यावा लागतो. जगात विचित्र प्रथा आहे. चांगल्या आठवणी पेन ड्राईव्हमध्ये ठेवल्या जातात, आणि वाईट आठवणी मात्र हृदयात जपून निश्चिंतच ठेवल्या जातात, हे देखील तितकंच खरे. बाकी आशा आणि विश्वास ठेवणं कधी देखील चुकीचं नाही, परंतु तुम्हाला समजलं पाहिजे की विश्वास कोणावर आणि आशावर तुम्ही कोणावर ठेवली पाहिजे. बाकीच्यांना ज्यांचा स्वभाव चांगला असेल त्यांना मात्र त्यांना कधीही प्रभाव दाखवण्याची गरज नाही. निश्चिंतच आनंदात राहणे, प्रशंसा करणे आणि सहकार्य करणे आणि निश्चिंत श्रम करणे या आनंदी जीवनाच्या गुरु किल्ले आहेत, हे देखील आपण प्रत्येकाने उत्तम रीतीने समजलं पाहिजे. बाकी मित्रांनो, काम माझे आणि नाव दुसऱ्याचे हा विचार करून तुम्ही कधीही नाराज होऊ नका, कारण तूप आणि कापूस हे तर युगानुयुग जळत आहेत, परंतु लोक मात्र सध्या दिवात जळत आहे असं म्हणत असतात, एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी गुलाबाला स्पर्श करायचं म्हणजे हाताला काटा तर टोचणारच, तेव्हाच आपण गुलाबाच्या सुगंधाचा आस्वाद घेऊ शकतो. त्याचप्रमाणे दुःख आयुष्यात सहन करावेच लागतील, तेव्हा जीवनात तुम्हाला सुखाचा आस्वाद घेता येईल.
एवढं मात्र निश्चिंतच खरे, अडचणी आयुष्यात नव्हे तर अडचणी खऱ्या आपल्या मनात असतात. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मात्र आपोआप परमेश्वर तुम्हाला मार्ग दाखवेल. सल्ला हे तर सत्य आहे जे कधी आपण गांभीर्याने ऐकणार नाही. स्तुती तर एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकत असतो, हे देखील तितकंच खरे. बाकी विश्वास आणि आशीर्वाद कधी तुम्हाला दिसणार तर नाही, परंतु ते अशक्य गोष्टीला देखील नेहमी शक्य करत असतो. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाहेर जग पडल्याशिवाय जसे आपल्याला जग कळत नाही तसेच मीपणा सोडल्याशिवाय माणसं कधी जुळणार नाहीत. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी देखील कधी उजळणार नाही आणि कष्ट केल्याशिवाय सुख कधी देखील तुम्हाला मिळणार नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य देखील तुमचं कधी घडणार नाही. डोळे बंद केले म्हणून संकटे कधी जात नसतात आणि संकटे आल्याशिवाय आपले डोळे कधी उघडत नसतात. निश्चिंतच राग आल्यानंतर थोडं थांबलं आणि चूक झाल्यानंतर थोडं नमलं तर नक्कीच जगातील सर्व समस्या एका क्षणामध्ये दूर होत असतात. बाकी माणसांचे असे तर 2 गुरु आहेत, प्रथम म्हणजे अनुभव आणि दुसरे म्हणजे कर्म. हे दोघेही सोबतच राहतात. निश्चिंतच कर्म हे लढायला आपल्याला शिकवते आणि अनुभव हे मात्र आपल्याला जिंकायला शिकवत असते. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी आपला आत्मविश्वास हा तर सुतली बॉम्ब सारखा असला पाहिजे. वाजला तर एकदम जोरात, नाही वाजला तरी जवळ यायची मात्र कोणाचीही हिंमत नक्कीच झाली नाही पाहिजे, हे देखील तितकंच खरे. आणि प्रत्येकांचा आदर करणे हा तर आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिना नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक आहे. ती आपल्याला व्याजासकट नक्कीच परत करता येते, एवढं देखील तितकंच खरे. बाकी जीवनात शांतता तर हवीच असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा तुम्ही स्वतःला बदलून घ्या. कारण संपूर्ण रस्ते दुरुस्त करण्यापेक्षा स्वतःचे पाय चप्पल वापरून निश्चिंतच केलेला प्रवास कधी देखील आपल्यासाठी उत्तम आहे. यावरूनच तुम्हाला उत्तम गोष्टी मात्र शिकायच्या आहेत. बाकी आयुष्यात एक वेळ अशी देखील येईल जेव्हा तुमच्याकडे सारं काही असेल, प्रतिष्ठा, पैसा, नाती गोती सारं काही असेल तरी आयुष्य आणखीन काहीतरी तुम्हाला मात्र मागत असतं. त्याचंच नाव म्हणजे मन शांती आहे. आणि तुम्हाला जर ती मन शांती प्राप्त करायची असेल तर मग मात्र तुम्हाला प्रथम परमेश्वरांची भक्ती करायचं आहे. अर्थात परमेश्वरांकडेच या प्रत्येक गोष्टी उपलब्ध आहेत. विचार सरळ असले की आयुष्यामध्ये किती वळणे जरी आले तरी देखील फरक मात्र आपल्याला काडीचाही पडणार नाही. पुस्तकाने माणसांचं मस्तक सशक्त होतं. सशक्त झालेलं मस्तक कुणाचं हस्तक होत नसतं आणि हस्तक न झालेलं मस्तक कोटी नतमस्तक देखील होत नसतं. एवढं मात्र निश्चिंतच करे. आणि मनामधील शब्द आणि शब्दांतील मूल ऐकण्याची करा साध्य केली तर मग मात्र नात्यातील जिव्हाळा आणि जिव्हाळ्यांचं नातं दोन्ही आपल्याला उत्तम रीतीने जपता येतात. बाकी संकटातून वाचल्याशिवाय जीवाची पर्वा आपल्याला समजणार नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची देखील किंमत समजणार नाही. तसेच दुःखाचा सामना केल्याशिवाय सुखाची किंमत देखील माणसाला कधी समजणार नाही. मन आणि छत्री यांचा उपयोग तर तेव्हाच होईल जेव्हा ते उघडले जातात, नाहीतर हे आपल्यासाठी एक ओझे असतात. म्हणूनच आपण आपले मन मोकळेपणाने बोलले पाहिजे. बाकी गमावल्यानंतर शोधाला काही देखील अर्थ नाही, कारण शोधून फक्त हरवलेल्या गोष्टी सापडू शकतात. गमावलेल्या गोष्टी कधी देखील तुम्हाला मिळणार नाहीत. एवढं मात्र निश्चिंतच खरे. बाकी इतरांना खाली पाडणारा व्यक्ती ताकदवान कधीच नसतो. घडलेल्यांना नक्कीच पडलेल्यांना उचलणारा व्यक्ती खरा ताकदवान आहे. श्रीमंती वाऱ्यावर उडून जाते. कायम टिकणारी तर गोष्ट एकच, ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी आहे. एवढं मात्र निश्चिंतच आपल्याला समजायचं आहे. बाकी सत्य हे तर पाहणाऱ्यांच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छा निश्चिंतच इच्छेचा विचार कधी देखील करणार नाही. ते तर नेहमी जसं असतं तसंच पुढे देखील येत असतं, अगदी उगवत्या सूर्यासारखं. बाकी वेळ जितकं महत्त्वाचा आहे त्यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे तो आपण कसा घालवावा, नक्कीच घालवता, हे मात्र महत्त्वाचं आहे. बाकी यशस्वी होईपर्यंत आपण मात्र स्वतःची तुलना नेहमी कष्टाची केली पाहिजे. इतरांसोबत आपण कधी देखील तुलना मात्र करू नये. जेव्हा भिंतीचा शोध लागला आणि नक्कीच कल्पात राहणारा माणूस कुलपात मात्र राहू लागला, तसाच मोबाईलचा शोध लागला आणि समोर बसून बोलणारा माणूस मात्र लांब राहूनच बोलू लागला. विज्ञानाने जगाला तर जोर आणलेले आहे,
परंतु माणसानं एकमेकांपासून निश्चिंतच दूर केलेले सध्या आपण प्रत्येकाला दिसत असेल, हे देखील तितकंच खरे. आणि कुणाला दुःख देऊन आपल्याला मिळालेला आनंद आपल्याला कधी देखील सुख देऊ शकणार नाही, परंतु कोणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेले आपण दुःख ते तर आपल्याला नेहमी सुख देऊन जातं. हे देखील समजण्यासाठी तुम्हाला उत्तम रीतीने नक्कीच तुमच्या मनाला सकारात्मक ठेवलं पाहिजे. नात्यांमधील बंध जर भावनांच्या धाग्याने घट्ट जोडले असतील तर तुटणे मात्र अवघड आहे. आणि जर त्याला नक्कीच स्वार्थांची झालर असेल तर मग मात्र ते चिरकाल टिकणे अवघड असते. कारण चांगल्या माणसांना सगळी माणसे चांगली वाटतात, म्हणून माणसे ओळखण्यात चांगला माणूस निश्चिंतच चुकतो व संधी साधू लोक त्याचा मात्र चांगल्या स्वभावाचा निश्चिंतच गैरफायदा घेत असतात. हे देखील तितकंच खरे. बाकी आयुष्यात कुणाच्या मनातून बाहेर पडणे आणि दुसऱ्यांच्या मनात येणे या दोन्ही गोष्टी तर तुमच्या आचरणावर जास्तीत जास्त प्रमाणात अवलंबून आहेत. आणि कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता दुसऱ्याला सांगणे हे ज्याला जमले त्याला मात्र आयुष्य कसं जगायचे हे निश्चिंतच जमले. कारण समोरच्यावर चिडणं हे तर खूप सोपं आहे, परंतु त्याचं मन न दुखवता त्याला निश्चिंतच ती गोष्ट सांगणं हे तेवढंच जास्त अवघड आहे. हे तर आयुष्यातले सर्वात मोठे सत्य जे आपण प्रत्येकाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. ज्या क्षणी आपले मन मामांच्या चरणी मामांच्या भक्तीमध्ये रंगले त्यावेळी मात्र आपल्या जीवनांमधले सर्व संकटे संपले. म्हणूनच आपल्याला बाळूमामांची भक्ती करायचं आहे, ते म्हणजे अगदी निस्वार्थ मनाने आणि निस्वार्थ मनाने आपल्याला त्यांचे नामस्मरण करायचे आहे. नामस्मरण करत असताना तुम्ही परमेश्वराला पाहू शकत नसला तरी देखील परमेश्वर मात्र निश्चिंतच तुम्हाला पाहू शकतात. म्हणूनच आपण बिनधास्त आयुष्य जगावे, कधी कुणाचे वाईट न करावे, कधी कुणाचे वाईट न चिंतावे. निश्चिंतच असेच मामांचे संदेश आपणही आपल्या किमतीचा वेळ देऊन ऐकत चला. आजचा हा संदेश जर तुम्हीही तुमचा किमतीचा वेळ देऊन ऐकलेला असेल तर मीही तुमच्या मनापासून आभार मानतो. भेटूया पुढील एका अशाच गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे. तोपर्यंत रामकृष्ण हरी.